नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यशवंत आणि शुभा दोघंही आता गावी आलेले आहेत. शुभाने दत्त मंदिरात जायचा हट्ट यशवंतकडे धरलेला असतो, म्हणूनच शुभा आणि यशवंत आता दोघंही मंदिरात येतात. तर यशवंत तिथं आल्यानंतर शुभाला म्हणत असतो की तू स्वतःला दोष देऊ नको, मी तुला आत्ता ओळखत नाही, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. असं म्हणत यशवंत हा शुभाची समजूत घालू लागलेला असतो, परंतु शुभा मात्र स्वतःलाच दोष देत असते. हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं शुभाचं म्हणणं असतं. तेव्हा यशवंत म्हणत असतो की पण आता थकलोय ग मी, आता पुन्हा नाही होणार घर. मी एकच इच्छा पूर्ण व्यक्त केली होती आणि तीही याने पूर्ण करू नये, असं का केलं असेल, हा प्रश्न शुभाला यशवंत विचारत असतो. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही असा विचार नका करू, असं शुभा यशवंतला सांगत असते. तेव्हा यशवंत म्हणत असतो म्हणजे, तेव्हा शुभा म्हणत असते की असं काय म्हणताय, एवढं काय थकलेलं नाही आहेत तुम्ही, पुन्हाही आपलं घर होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आपल्या सानूला आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे ना, तिला आपल्या गावचं घर दाखवायचं आहे ना आता. तेव्हा यशवंत म्हणतो हो ना. तेव्हा शुभा म्हणत असते मग कशाला काळजी करताय, आपलं घर पुन्हा होणार आहे आणि परत आपण व्यवस्थित असणार आहोत आणि एवढे थकलेलो नाही आहे. आत्ता जरी गावावरून शहराकडे गेलो असलो तरीही आपण पुन्हा आपल्या घराची उभारणी करायची आहे, आपलं घर पुन्हा नवं करायचं आहे. आणि मग यशवंतला ती म्हणते की चला आता आहोत ना आपण. तेव्हा यशवंत म्हणू लागतो जर तू माझ्याबरोबर नसतीस तर काय झालं असतं माझं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की शुभाला इकडे लगेचच यशवंत म्हणत असतो की खरंच तू माझ्यासोबत आहे ना, म्हणून हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे शुभाचं म्हणणं आहे की मला काही करून आता आपल्या दोघांना एकत्र राहायचं आहे, आपण दोघं एकत्र असलं पाहिजे, असं शुभाचं म्हणणं आहे. आणि मग यशवंतची शुभाने समजूत घातलेली आहे आणि यशवंतला सांगितलेलं आहे की सगळं कसं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, तुम्ही काळजी करू नका आणि आपलं घर हे आपलं असणार आहे, असं शुभा बोलत असते. मग यशवंत आणि शुभा दोघंही उठून दर्शन घेतात. यशवंतला बरं वाटत असतं, कारण आज शुभासोबत आहे म्हणून मी हे सगळं शक्य करू शकलेलो आहे, हे माझ्याकडून पॉसिबल झालेलं आहे, असं यशवंतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर यशवंतला हेही वाटत असतं की आता आपण पुन्हा नवी सुरुवात करायची आहे. या वयातही फक्त आणि फक्त आपल्या शुभाच्या साथीनेच आपण नवीन सुरुवात करू शकतो, हे यशवंतच्या लक्षात आलेलं असतं. आणि यशवंत त्याच पद्धतीनं शुभाशी बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमाची मात्र भयानक चिडचिड चाललेली असते. सीमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी लवकरात लवकर आवरा हे सगळं, कारण हे खूपच अति होत आहे, असं सीमाचं म्हणणं आहे. आणि तुम्ही फक्त टाईमपासच करत आहात, कारण त्या बिचाऱ्या लोकांना कुठं माहिती आहे की सीमाने घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाही, हा निर्णय तिच्या एकटीच आहे, म्हणून तिची एवढी घाई चाललेली आहे. पण ती लोकं मात्र तिला म्हणत आहेत अहो मॅडम पाणी तरी पिऊ द्या. शुभा इकडे सीमा म्हणत असते की तुम्ही फक्त टाईमपासच करत आहात, दुसरं काय करत आहात, आणि काय पाणी पाणी चाललेलं आहे, बाहेर तिथे नळ आहे तिथे जाऊन पाणी प्या, प्रत्येक वेळेस तुमच्या हाताखाली करायला मी रिकामी नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शुभा हे सर्व बोलत असते आणि त्याच वेळी या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे शुभा म्हणत असते की काही झालं तरी आपलं घर हे आपलं आहे, अशा पद्धतीनं ती समजून सांगत असते. आणि इकडे आता सीमाने फोन केलेला असतो, तो म्हणजे समीरला. आणि समीरला सीमा म्हणत असते की समीर किती वेळ लागणार आहे तुला अजून. तेव्हा समीर म्हणत असतो हो मी पोहोचेल अर्धा तासात. तेव्हा समीरला सीमा सांगू लागते की मी काय सांगते माहिती आहे का, येताना सानूला शाळेतून घेऊन ये, कारण सानूला तिला ट्युशनला ठेवलेलं आहे, घेऊन ये. तेव्हा समीरचं असं म्हणणं असतं अगं असं काय करतेस, मी नंतर जाईल ना. तेव्हा ती म्हणत असते तुला माहिती आहे ना माझे कॉल्स असतात, मी तुला सांगितलं आहे ना तिला घेऊन ये म्हणून, मला बाकी काही सांगायचं नाही, तू तिला घेऊन यायचं आहे, हे असं ओरडून सांगत असते. आणि त्यावेळी समीर म्हणतो हो ठीक आहे मी घेऊन येतो येताना, कारण तिची अशी चिडचिड चाललेली असते ना, तिला कळतच नसतं की आपण काय बोलतोय कसं वागतोय. तेवढ्यात दारात गाडी आलेली सीमाला दिसते आणि सीमाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण दारात गाडी आलेली असते आणि गाडीतून उतरतात ते म्हणजे इथे यशवंत, त्याचबरोबर स्वीटी आणि शुभांगी. यांना बघून तर आता सीमाच्या शिट्ट्याच वाजलेल्या असतात, तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे आणि हे अचानक आत्ता कसे आले. ती अजून दारात आहेत तोपर्यंतच विचारू लागते तुम्ही तर वर्धळा राहणार होतात ना, मग तुम्ही आत्ता कसे काय आलेले आहात. हे बोलणं ऐकून शुभा म्हणते की मला आत तर येऊ द्या का द्या मला,
नंतर बोलूया आपण काय बोलायचं आहे ते, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र शुभाला ते शुभा तसं म्हटले की सीमा म्हणते नाही तसं नाही आहे ना. आणि आता आल्या आल्या यशवंतला ती आलेली माणसं दिसतात. यशवंत म्हणू लागतो की हे काय आहे, हे कोण आहेत, असं यशवंतने विचारल्यानंतर मात्र इकडे वाट लागलेली असते ती सीमाची. ती लोक सांगतात अहो मोजणी करायला आलेलो. आणि ती लगेचच तो म्हणतो की तुम्ही कोणाला विचारून आला होता, यशवंत त्यांना विचारत असतो. तेव्हा ती म्हणतात अहो तुम्हाला सांगितलं नाही का, नारडा बिल्डर्सकडून आलो आहे आम्ही आणि मोजणी करायची आहे म्हणून तर आलेलो आहे आणि केली आहे मोजणी आता. यशवंत मात्र भयानक चिडतो. यशवंत म्हणतो मी कोणालाही सांगितलेलं नाही, तुम्हाला कोणी सांगितले ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. तेव्हा ती बिल्डरची माणसं सांगू लागतात की अहो याच मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे, त्याचबरोबर यांनीच आम्हाला बोलवलेलं आहे म्हणून तर आम्ही इथं आलेलो आहे. तेव्हा यशवंत म्हणू लागतो हे बघा असं आहे, हे माझं घर आहे, याचा मालक मी आहे. अजूनपर्यंत मी कोणालाही सांगितलेलं नाही की माझ्या घराची मोजणी करायची आहे किंवा माझा प्लॉट विकायचा आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की अहो या मॅडमनी सांगितलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. हे त्याचं बोलणं सुरू असतं. तेव्हा यशवंत मात्र भयानक चिडलेला असतो आणि यशवंत म्हणत असतो की बास, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा, कारण इथे कोणीही यायचं नाही, कारण काही झालं तरी हे घर माझं आहे. आणि तो सीमावरतीही भयानक चिडलेला असतो. सीमाचं तर अंग थरथर कापू लागलेलं असतं. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, आता माझी पूर्ण वाट लागणार की काय, अशी भीती सीमाच्या मनात निर्माण झालेली असते. आणि इकडे यशवंत त्या माणसांना अक्षरशः धक्के मारत घराच्या बाहेर काढू लागतो. तेव्हा ती माणसं म्हणतात अहो हे काय आहे तुमचं वर्तन, काका तुम्ही असं काय वागताय. तेव्हा यशवंत म्हणतो की हे घर माझं आहे, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे, मला हा प्लॉट विकायचाच नाही. तेव्हा आता यशवंत सीमाकडे त्याचा मोर्चा वळवतो आणि आता सीमाची वाट लागणारीची गॅरंटी सीमाला असते. स्वीटीला थोडंफार कळत असतं काहीतरी गोंधळ झालेला आहे, पण स्वीटीला शब्द काही एवढे लक्षात येत नसतात. तेव्हा यशवंत म्हणतो की कुणी निर्णय घेतला हा, कोणी सांगितलेलं होतं या घरामध्ये मोजणी आणायला, कोणी सांगितले, नारडा बिल्डरला प्लॉट विकायचा आपला हे कोणी सांगितलेलं आहे. नाही, एवढा अतिपणा करायची गरजच नाही आहे. घरी कोणी नसताना हा डिसिजन का घेतलेला आहे, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मात्र इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे सीमाची. सीमा म्हणत असते अहो ते मीच असं बोलत असते. तेव्हा इकडे लक्षात येतं ते म्हणजे शुभाच्या. शुभा म्हणू लागते नाही, हा काहीतरी वेगळा संकेत आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळा गोंधळ आहे, हा गोंधळ नक्कीच हिने सीमाने घातलेला आहे. तेव्हा शुभा तिथं म्हणत असते की काही झालं तरीही अहो माझ्या लक्षात नाही आहे, मी तुम्हाला सांगायचं विसरले, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे ना हे माझ्यामुळं घडलेलं आहे. मीच ते शेजारचे होते ना त्यांचा प्लॉट मोजणार होते, तेव्हा मी सीमाला बोलले होते की आपलाही प्लॉट मोजून घ्यायचा आहे. तेव्हा मात्र इकडे यशवंत म्हणतो की एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली, पण कशासाठी, का लपवून ठेवलेली आहे माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे शुभा सांगत असते की अहो माफ करा, हे सगळं ना माझ्याकडून झालेलं आहे, मी गडबडीत विसरून गेलेली आहे, मी तुम्हाला सांगू शकलेले नाही. हे सगळं घडत असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तेवढ्यातच समीर आलेला असतो. सानू मात्र खुश झालेली असते, कारण तिच्या आजी आणि आजोबा पुन्हा घरी आलेले असतात आणि सानू भयानक खुश असते. तिचं असं म्हणणं असतं की बरं झालं आजी आजोबा लवकर आलेले आहेत. आणि मग ते आजोबांच्या मांडीवर जाऊन बसते आणि त्यावेळेस सानू म्हणत असते की मला भूक लागलेली आहे. तर इकडे शुभा म्हणत असते बरं जाऊ द्या ना, आपण बघूया नंतर हे सगळं, असं शुभाचं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे शुभा म्हणत असते की आपण नंतर बोलूया या विषयावर. समीर पण म्हणत असतो ती लोक कोण होती, काय होतं नक्की, काय चाललेलं होतं. तेव्हा यशवंत भयानक चिडतो आणि तो म्हणतो विचार तुझ्या बायकोला नक्की तिच्या डोक्यात काय चालू आहे ते, कारण तिनेच या माणसांना इथे बोलवलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे सीमा म्हणते बरं राहू द्या ना, मी सांगितलंय ना तुम्हाला, मी विसरले होते म्हणून, असं शुभा बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे सानू म्हणते की आजोबा मला ना आज गोष्ट ऐकायची आहे, आज तुम्हीच गोष्ट सांगायची आहे, हे सगळं सानू बोलत असते. आणि त्याच वेळी आजोबा म्हणतात की हो बाळा नक्की सांगणार. तेव्हा समीर म्हणत असतो की नाही बाळा, आज आजोबा दमून आलेत की नाही, ते बाहेर गेले होते, त्यामुळं आज गोष्ट नाही. तेव्हा सानू म्हणते की चालेल. आणि ती आजीला म्हणते की आजी पटकन होणारी खिचडी करायची आहे, असं ती डायरेक्टली आजीला सांगत असते.
आणि आजीला म्हणत असते की आज पटकन होणारी खिचडी कर, कारण सानूला भूक लागलेली आहे. तेव्हा इकडे समीर पण म्हणतो, आई तूही दमून आलेली आहे, काही पटकन होईल असंच कर, जास्त काही नको करायला. आणि सगळे आत गेलेले असतात. आणि आता सीमा बाहेर येते आणि सीमाला शुभा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी माझ्या घराकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर मी त्याला सोडत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ती व्यक्ती जवळची असू दे किंवा लांबची असू दे, त्याचा मी विचार करणार नाही. पण आज जे काही केलेलं आहे ते मी तेवढ्यापुरतं सांभाळून घेतलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर तू असा काही प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. या भाषेत सीमा जेव्हा बोललेली असते तेव्हा मात्र इथे शिट्ट्या वाजलेल्या असतात, त्या म्हणजे सीमाच्या, कारण शुभाने तिला चांगलीच लायकी दाखवलेली असते. इकडे यशवंत घराचा जो फोटो आहे पाकिटातला, तो फोटो पाहून तो रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं, माझं घर पडलेलं आहे, मी एक साधं स्वप्न पाहिलेलं होतं की रिटायर झालं की गावाकडे जायचं आहे आणि त्याचबरोबर गावाकडे गेल्यानंतर आयुष्य आनंदाने जगायचं आहे, मला माझ्या बायकोसोबत जगायचं आहे. इतकी वर्ष बिचारीने कष्ट केलेले आहेत, एवढं साधं स्वप्न पाहिलेलं होतं. आणि तेवढ्यात सानू तिथे येते आणि सानू म्हणत असते की आजोबा, असं म्हणत ती धावतच आलेली असते. आणि तेव्हा मात्र समीर पण तिच्यासोबत आलेला असतो. तो म्हणत असतो की असं नको करू, आजोबांना माहिती आहे ना तुला, ते कंटाळून आलेले आहेत. पण सानू म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला आजोबाबरोबरच थांबायचं आहे, असा सानूचा हट्ट असतो. आणि मग सानू म्हणते की मी घर बनवून देणार आहे आणि यशवंतला ती तिच्या खेळण्यातल्या ब्लॉक्सचं घर बनवून देते. तेव्हा यशवंत म्हणतो, काय तुम्हाला खरंच घर बनवून देणार आहे सानू बाळा? आणि यशवंतला खूप छान वाटतं. सानूने हे गिफ्ट दिलेलं पाहून इकडे यशवंत खुशच झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमाला शुभाने तिची चांगलीच लायकी दाखवलेली आहे आणि सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुन्हा जर या घरामध्ये हे घर जर विकायचा कोणी बोललं किंवा विचार जरी केला तर गाठ माझ्याशी आहे, या भाषेमध्ये शुभाने तिला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता सगळेजण झोपलेले असतात. यशवंत हॉलमध्ये झोपलेला असतो आणि अंधारा रात्री काहीतरी पडल्याचा आवाज येतो. यशवंत धाडकन जागा होतो. इकडे शुभाही जागी झालेली असते आणि अचानक किंचाळण्याचा आवाज येतो, तो म्हणजे सीमाच्या रूममधून. नक्की आता काय झालेलं आहे? अचानक किल्लेदारांच्या घरी कोण आलेला आहे आणि हा हल्ला सीमावर तर झालेला नाही ना, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.